माहिती सांगू आता. डोंगरामध्ये लाईक एक खड्डा पडतो, त्याला नेडं म्हणतात. जसं माझ्या गालावर कळी आहे, त्याला आम्ही नेडं म्हणतो. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आम्ही आलो नानिवली गावामध्ये आणि इथून विशाळगडचा ट्रेक सुरू होतो. बेस विलेज आहे नानिवली. या गावाच्या पुढे तुम्ही वाहनं नेऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाहीत, रस्ता नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वाहने पार्किंग करून पुढे जावे लागते. विशाळगड किल्ल्यावर जाताना ॲक्च्युली 2 टेकड्या लागतात. त्यातली एक टेकडी आपण पार केली, म्हणजे जवळपास अर्धा किल्ला आपण चढाई केलेली आहे. आणि समोरचा समोरचा व्ह्यू दिसतोय, तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे नेडं सुद्धा कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का माहीत नाही, पण त्या नेड्यावरच्या तिथे आपल्याला जायचं. झेंडा पण तिथे फडकताना दिसतोय, भगवा झेंडा. अजून अर्धा प्रवास आपला बाकी आहे. 6 वाजलेले सकाळचे, ऊन पण व्हायला लागले. तो पटपट त्या नेड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आज माझ्यासोबत ट्रेकला आलेला आहे शुभम आणि भाग्यश्री. पुढे गेलेली आहे. शुभमचा माझ्यासोबतचा 5वा ट्रेक आहे. एक चांगला ट्रेकर शुभम. ॲक्च्युली शुभम हा UPचा आहे, पण गडकिल्ल्यांचं आणि महाराजांबद्दल असलेलं प्रेम त्याला अफाट आहे आणि म्हणून तो माझ्यासोबत नेहमी ट्रेकला येत असतो. जवळपास पाऊण तासाची पायपीट केल्यानंतर आपल्याला इर्शाळवाडी हे गाव लागतं, किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि या ठिकाणी पोचण्याची कुठली म्हणजे वाहनांची सोय नाही आहे. या ठिकाणी जे काही दळणवळण असेल येथील लोकांचं, इथल्या रहिवाशांचं, ते सर्व पायीच आहे. काही सामान आणायचं असेल, सर्व काही तुम्हाला पायीच या ठिकाणी घेऊन यावं लागतं. अशी एक गैरसोय म्हटलं तर हरकत नाही या ठिकाणी आहे. आणि थोडंसं गावाच्या पुढे आल्यानंतर विशाळादेवीचे जुनं मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं की या किल्ल्याचं नाव देखील पहिलं विशाळगडच असेल, परंतु अपभ्रंश होऊन त्याचा इर्शाळगड झाला असावा असं सांगितलं जातं. देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या डाव्या बाजूने किल्ल्याकडे जाणारी वाट आम्ही पकडली. मोठमोठे दगडधोंडे या वाटेमध्ये आहेत आणि पूर्ण वळसा घालून आपल्याला किल्ल्यावर जावं लागतं. आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि तुम्ही समोर पाहत असाल जो सुळका आहे तो खरं तर या किल्ल्याची ओळख आहे, किंवा लांबूनसुद्धा हा सुळका आपल्याला दिसतो. इथे सुळक्यापाशी आल्यानंतर खरं तर किल्ल्यावरती जाणारा किंवा नेड्याकडे जाणारा रस्ता हा या सुळक्याच्या डाव्या बाजूने खाली उतरून जाणारा आहे. परंतु आम्ही फोटो काढण्यासाठी पुढे आलो सुळक्याजवळ आणि त्या सुळक्याच्या उजव्या बाजूने आम्ही रस्ता पकडला. जी जाणारी पायवाट होती. पायवाट काहीशी मळलेली असल्यामुळे खरं तर आमच्या लक्षात आलं नाही, परंतु रस्ता चुकीचा होता. आम्ही रस्ता भरकटलो आणि त्यानंतर आम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागलं. अतिशय बिकट असा रस्ता आणि एका टप्प्यावर जाऊन अक्षरशः एक धोकादायक आणि भीतीदायक असा एक स्पॉट की जिथे माणूस चालूच तर शकत नाही, अशा ठिकाणी येऊन आम्ही थांबलो. आणि तिथे आम्हाला जाणीव झाली की हा रस्ता आपण चुकलेला आहोत आणि आपण चुकीच्या दिशेने किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तिथे खरं तर शुभम आमच्यावर होता. तो घाबरलेला, पुढे जावं की नाही जावं, म्हणजे अशा द्विधा मनस्थितीत त्याने खरं तर त्याची हिंमत होत नव्हती बोलण्याची. परंतु एका पॉईंटला येऊन मीच निर्णय घेतला की इथून आपण पाठीमागून जाऊया आणि दुसरा रस्ता कोणाला तरी विचारून आपण किल्ल्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करूया. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सेफ्टी इक्विपमेंट नव्हती, कारण किल्ला तसा अवघड असा आम्हाला वाटला नाही. पण दुर्दैवाने आम्ही रस्ता भरकटलो आणि एका धोकादायक वाटेवर येऊन पोचलो की जिथे खरंच प्रत्येक पाऊल तुम्हाला एका वेगळा अनुभव देत होते. आणि माझ्याबरोबर असलेला शुभम याला खरं तर तिथे खूप भीती वाटली का कुणास ठाऊक. आणि आम्हाला जाणीव झाली की हा ट्रेक जीवावर बेतण्यापेक्षा आपण योग्य निर्णय घेणं, पाठीमागं जाणं खरं तर फायद्याचं ठरेल. आणि तिथून आम्ही पुन्हा मागे फिरलो आणि तो निर्णय आमचा एकदम बरोबर होता. रस्ता इथे संपला होता. त्यानंतर आम्ही पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला आणि सुळक्याच्या डाव्या बाजूने खाली उतरून खरा तर नेड्याकडे जाण्याचा रस्ता आहे
आणि त्या रस्त्यावरती जिथे धोकादायक आहे त्या ठिकाणी रस्सी बांधलेली आहे. त्यानंतर शिडी देखील लावलेली आहे. अशी सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि तिथे शिडीच्या आधी म्हणजे तिथे एक देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी थोडासा विसावा घेतला. तिथे बाजूलाच एक पाण्याची टाकी आहे ज्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. थंडगार पाणी असं पिऊन आम्ही त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतली आणि नंतर नेड्याकडे गेलो. इरशाळगडवरचं हे नेडं जे आपलं खालून पण दिसत होतं. नैसर्गिकरित्या कातळा किंवा कड्याला पडलेलं भगदाड त्या नेडं असे म्हणतात. रतनगडवरती असं एक नेडं आहे. त्यानंतर इरशाळगडवरती आहे आणि राजगडवरती सुद्धा एक नेडं आहे. या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे. ही दुसरी पाण्याची टाकी आहे. टाकीमधलं पाणी अस्वच्छ आहे पण पाण्याने भरलेली अशी टाकी आहे. इरशाळगडवरती जे नेडे आहे त्या नेड्याच्या बरोबर वरच्या बाजूला मी उभा आहे. हे पाठीमागच्या माझ्या बाजूला जे आहे तो हा सर्वात मोठा सुळका इरशाळगडवरचा. आणि हा माझ्या उजव्या बाजूला म्हणजे उत्तरेला असलेला हा आणखी एक सुळका. आणि बरोबर नेडं जे आहे त्या नेड्याच्या वरच्या बाजूला मी उभा आहे. 3700 फूट एवढी उंची या इरशाळगडची आहे आणि चढाईसाठी अवघड श्रेणीमध्ये समजला जाणारा हा इरशाळगड आहे. पावसाळ्यामध्ये अत्यंत धोकादायक असा किल्ला समजला जातो. आणि माझ्या समोर तुम्हाला दिसणारा मोरबे डॅम, मोरबे धरण ज्याचं नवी मुंबईसाठी पाणी जातं. आणि इथून बरेचसे चंदेरी असेल, त्यानंतर प्रबळगड, कलावंतीन असे किल्ले या ठिकाणी दिसतात. हा ट्रेक कसा वाटला तुला इरशाळगडचा? ट्रेकचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल म्हणायला गेला तर दिसताना सोपा दिसतो पण तो तसा नाही आहे. एक पूर्ण डोंगर क्रॉस करून मग पुढे त्याच्या कसरत चालू होते. सो हल्के में नहीं ले सकते आने से पहले सोचो थोड़ा. व्हेरी डिफिकल्ट. इट्स वेरी डिफिकल्ट. शुभम तुझे कैसा लगा ट्रेक है? मानो तो काफ़ी डिफ़िकल्ट लगा और जैसा वीडियो में दिखाया गया था वैसा है नहीं. तो प्लीज़ आने से पहले एक बार वीडियो को अच्छे से देख लें और राय मशवरा करें फिर आए और सेफ्टी के साथ आए. मुझे तो काफ़ी अच्छा लगा. थोड़ा गुम हो गया, अच्छा गया, रास्ता भटक गया और रास्ते भी भटक गए थे. हाँ, ये भी एक पॉइंट है. और प्लीज़ आने से पहले एक बार देखो अच्छे से. हम लोग तो काफ़ी मुश्किलों का सामना करते हुए यहाँ पे पहुँचे. मैं नहीं. फाइनली पहुँच चुके हैं. काफ़ी, मैं तो ज़्यादा. येस यू. ओके, या. थँक्यू. फायनली हा ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे आणि आत्ता जवळपास 3 वाजलेले आहेत आणि आता इरशाळगड उतरण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत. आपल्याला हा ट्रेक, हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.